नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि आजची नोकरीची संधी आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांकरता भरती निघालेली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस या पदाकरता या जागा निघालेल्या आहेत. तर सेंट्रल बँक ऑफ इंडियामधल्या ह्या पदांच्या भरतीसाठी आपण डिटेलमध्ये जानकारी घेणार आहोत. यामध्ये एकूण ट्रेनिंगच्या जागा आहेत 4,500पेक्षा जास्त जागा आहे त्याच्यामध्ये. आणि याची ऑनलाईन तारीख जी आहे सुरू होण्याची ती आहे 7/6/2025 म्हणजे अर्ज सुरू झालेले आहेत. आणि अर्ज करायची शेवटची तारीख आहे 23 जून 2025. आणि याकरता तुमची जी ऑनलाईन पेमेंटची फी वगैरे घ्यायची तारीख आहे ती 25 तारीख आहे. आणि जी एक्झाम तुमची असणार आहे ती आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला या व्हॅकन्सी निघालेल्या आहेत आणि याकरता तुम्हाला अप्लाय करायचं आहे. सो व्हिडिओमध्ये या डिटेल तुम्हाला माहिती मिळेल की कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे, कोणत्या प्रकारची त्याची पात्रता असणार आहे ते सुद्धा आपण सगळे जाणून बघणार आहोत. या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच याच्यामध्ये आपण बघणार आहोत की ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंटसाठी या रिक्रुटमेंट असणार आहेत. आणि याकरता तुमची पात्रता आहे की तुम्ही भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. आणि यासाठी वयोमर्यादा जी आहे ते 28 वर्षांपर्यंत ठेवलेली आहे. आणि जे काही इतर प्रवर्ग आहे त्याच्यासाठी गाईडलाईन्स जारी केलेले आहेत, जसं की SC ST साठी 5 वर्षाची, OBCसाठी 3 वर्षाची आणि अपंगत्वांसाठी 10 ते 15 वर्षाची सूट याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेली आहे. सो याच्यामध्ये जर आणखीन आपण डिटेल बघायला गेलं तर याच्यामध्ये एक एक्झाम असणार आहे. आणि त्या एक्झाममध्ये वेगवेगळे 60 मिनिटाची ती एक्झाम असणार आहे. 100 प्रश्न 100 मार्कासाठी विचारले जाणार आहेत. आणि यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल, कॉम्प्युटर, रिझनिंग, इंग्लिश आणि बेसिक रिटेल असेट प्रोडक्ट्स, बेसिक इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स प्रोडक्ट या संदर्भात तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि यामध्ये रँकनुसार तुमची मेरिट लिस्ट लागेल आणि यानुसार तुमचं सिलेक्शन होईल. आणि फायनल सिलेक्शन कट ऑफच्या आधारे करण्यात येईल. आणि जास्तीत जास्त वय त्याला पहिला प्रेफरन्स देण्यात येईल. आणि यासाठी स्टायपंड जो आहे तो 15,000 रुपये पर महिने 1 वर्षासाठी तुम्हाला देण्यात येईल. आणि यामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर 3,500पेक्षा जास्त जागा याच्यामध्ये बघायला. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघा SC ST साठी 600 रुपये आहे, PWD साठी 400 आहे. आणि याच्यामध्ये अदर कॅन्डिडेट्स असतील ओपन आहे त्यांच्यासाठी 800 रुपये तिकीट याच्यामध्ये एंट्री फी आहे. 18% GST त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं फॉर्म भरून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स सगळे मुंबईच्या याच्यावरती तुम्ही शेअर करायचे. आणि याविषयी अधिक माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे, काय आहे ते सगळं या PDF डिटेल एकदम लिहिलेलं आहे. हे PDF तुम्हाला मी याची जी लिंक आहे ती मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. त्याच्यानुसार तुम्ही एकदम डिटेलमध्ये ही जाहिरात पूर्ण वाचू शकता कशा पद्धतीचं आहे काय. आणि याच्यामध्ये जागांचं वर्गीकरण जर बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये एकूण याच्या किती जागा आहेत तर ते आपण बघणार आहोत. याच्यामध्ये महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आहे एकूण 586 जागा या एकट्या महाराष्ट्रामधून त्या भरण्यात येणार आहे. त्याच्यामुळं खूप चांगल्या पद्धतीच्या जागा आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही 100% द्या. आणि याच्यामध्ये सेंटर जर बघायला गेलं महाराष्ट्रातली ते मुंबई आहे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर वाशिम, त्यानंतर यवतमाळ, बीड, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, नाशिक, पुणे, गडचिरोली, सातारा, सांगली, सोलापूर या भागांमध्ये सुद्धा या व्हॅकन्सी आहेत. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती व्हॅकन्सी आहेत. तुम्ही 100% महाराष्ट्रातल्या लोकांनी याच्यामध्ये जायला काहीच हरकत नाही. तर याच्यामध्ये बघायला गेलं तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सगळे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्सचे जे काय असते त्याचे फोटो काढून स्कॅन करून त्या डॉक्युमेंट्स याच्यावरती तुम्हाला जोडायचे आहेत. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एक ॲग्रीमेंट पण असणार आहे 1 वर्षाचा, त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. आणि त्यानुसार तुम्हाला सगळी माहिती तिथं प्रोव्हाइड करावी लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसेच चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि ही जी भरती निघालेली आहे बँकांसाठी जर ती 100% तुम्ही त्याला अप्लाय करा. आणि तुमच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करायला नक्कीच विसरू नका. ह्याच्यामध्ये फक्त एकच परीक्षा आहे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि डायरेक्ट तुमचं सिलेक्शन त्याच्यामध्ये होणार मेरिट लिस्टमध्ये आला तर. सो विद्यार्थी मित्रांनो, ही संधी दवडू नका. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याला ते अप्लाय करा. धन्यवाद.